इकडे बाहेरच करून आणा. मी तिला बोललो आता ते काय आपली गरज काय वेगळा बोललो आहे तिला मी मंगलम भगवान विष्णु मंगलम गणपतया मंगलम कुंडलेकाक्षो मंगलाय तनो हरि जगन्नाथ मीनार्थ अरे बापरे, बोलवा ना ना बाहेर बोलवा. श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळे आणि एकविरा देवीचा शारदीय नवरात्रोत्सवाला 22 तारखेपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत. आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या तयारीला शामियाना मंडप पूर्ण मंदिरात टाकलेला आहे. त्याचप्रमाणे घाटावर सुद्धा मंडप टाकण्यात आला आहे, तो वाढवण्यात आला आहे. तर हा उत्सव 15 दिवस चालणार आहे. 22 तारखेपासून तर 6 ऑक्टोबरपर्यंत कोजागिरी पौर्णिमेला सांगता असते. तर या उत्सवानिमित्ताने आलेल्या सर्व भाविकांच्या सोयी लक्षात घेऊन बॅगेटिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली. एका वेळेला 3 लोक बॅगेटिंगमधून परत येतील, म्हणजे गर्दी कमी होईल. आणि गर्दी पाहता त्यांच्या सोयीनुसार लहान मुलांच्या सोयीकरता सगळ्यांकरता इथं जवळजवळ 35 कॅमेऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे. 35 कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये सगळा येणारा भाविक असेल आणि त्या रांगेतनं दर्शन घेण्याकरता. आणि तरी याच्याही उपर आम्ही जाऊन 24 तास मंदिर हे उघडं ठेवणार आहोत. भाविकांच्या दर्शनाची सोय त्यांच्या 24 तासात केव्हाही येऊन दर्शन घेऊ शकतील, म्हणून मंदिर हे 24 तास उघडं राहणार आहे. आणि कोजागिरी पौर्णिमेला असा मोठा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाचाही सगळ्या भाविकांनी लाभ घ्यायचा. खानदेशचे जळगाव येथील चौधरी परिवारातर्फे तो कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर त्यांचा कार्यक्रम कोजागिरी पौर्णिमेला घाटावर होईल. आणि या 22 तारखेपासून
तर 6 ऑक्टोबरपर्यंत येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुखसोयीकडे ट्रस्टकडून लक्ष देण्यात येणार आहे. बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला आहे आणि सगळ्यांच्या सोयीकरता सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तरी सर्व भाविकांनी आम्हालाही मदत करावी. धन्यवाद.